जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 371. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागील सत्रामध्ये आपण ओवी क्रमांक 351 ते 371 असा अभ्यास केला होता. 351 या ओवीचा आपण अभ्यास मागच्या वेळेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा श्लोक होता 24 क्रमांकाचा, अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च वगैरे. विषय सुरू आहे की भगवंत अर्जुनाला सांगतायत की जे भक्त इतर देवतांची उपासना करतात, सकाम उपासना करतात, एकदेशी उपासना करतात, हे सगळे शब्द मी दरवेळेला मुद्दाम वापरतो. आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये तो ठसावा, काय नेमकंच सांगणं चाललंय. कारण इतर देवतांची म्हटल्यावर पुन्हा वेगळे विचार डोक्यात येतात. म्हणून त्यामुळे तसं सकाम, विनाशी फलप्राप्तीसाठी त्या त्या देवतांची पूजा करणारे, उपासना करणारे जे भक्त, ते अविधिपूर्वक, महत्वाचा शब्द दरवेळेला मी सांगतोय, अविधिपूर्वकम, हा अविधिपूर्वक ते माझीच उपासना करतात असं भगवंत म्हणतायत. आणि त्याचं सगळं वर्णन, त्याच्यावरच्या माऊलींचे अम, काही दृष्टांतही आपण बघितले की जी गोष्ट ज्याला द्यायला हवी किंवा जी गोष्ट जिथे अ, अर्पण करायला हवी तिथेच कशी केली पाहिजे इत्यादी, हे सगळं सांगणाऱ्या त्या ओव्या आपण बघितल्या. आणि हे असं तरी का बरं, भगवंत त्याचं कारण पुढे सांगतात आहेत की सकाम भक्ती असो, पण ती अन्य देवतांची जेव्हा भक्ती केली जाते, काही विशिष्ट उद्देशाने एखाद्या फलप्राप्तीसाठी जेव्हा केली जाते, तेव्हा ती अविधिपूर्वक माझीच भक्ती किंवा माझीच उपासना का ठरते, हे सांगताना पुढचा 24 क्रमांकाचा श्लोक, अहम मी सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेव च वगैरे. उजळणी सुरू आहे आपली. मागच्याच वेळेला आपण हा श्लोक बघितला म्हणून मी पूर्ण काही वाचत नाहीये. पण मुद्दा भगवंत म्हणतात आहे की सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मी आहे, परंतु हे कर्ममार्गी लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाही. आणि म्हणून त्याचं जे मुख्य फल जो मोक्ष, त्यापासून ते काय होतात, भ्रष्ट होतात. ते फळ त्यांना प्राप्त होत नाही. च्यवंती अविधिपूर्वकम इष्ट्वा यागफलात प्रच्यवंते, असा आपण विचार मागच्या वेळेला केला होता की अविधिपूर्वक पूजन केल्याने यज्ञाचं जे, यज्ञाचं म्हणजे पुन्हा कर्माचं अखंड आपण त्याचा विचार करतोय, जे अस्सल फल, योग्य फल, ज्याला मोक्ष असं म्हणतात, त्याच्यापासून ते काय होतात, च्युत होतात. म्हणजे त्यांचं काय होतं, पतन होतं. त्यांचं पतन होतं. हा सगळा, थोडं मागे गेलो मी बहुतेक आज उजळणीमध्ये. 351 पासून उजळणी घ्यायची होती आपल्याला. हरकत नाही. विषय काय सुरू आहे समजायला अजून छान मदत होतेच. आणि सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मी असल्यामुळे ते मला यथार्थ रूपाने जाणत नाही.
हे सांगितल्यानंतर भगवंत हे मात्र सांगायला विसरत नाही की त्यांना त्या यज्ञाचं जे योग्य फळ मोक्ष हे जरी मिळत नसलं तरी त्यांना त्यांच्या यज्ञाचं फळ मिळतं असं भगवंत सांगतायत. आणि ते सांगण्यासाठी 25 क्रमांकाचा श्लोक, यान्ति देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता वगैरे, हा आपण मागच्याला बघितला. म्हणजे देवतांच्या उद्देशाने हवन तर्पण वगैरे करतात, त्यांची उपासना करतात, त्यांना देवतांची प्राप्ती होते. पितर लोकांची करतात, त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते, वगैरे वगैरे. हे सगळं वर्णन भगवंतांनी केलं. आणि मद्याजिनं माम यांती, की जे माझ्याच प्राप्तीसाठी माझी उपासना करतात. अत्यंत महत्त्वाचा भाग उपासनेचा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हाच आहे. माझ्या म्हणजे देवाच्या, भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताची उपासना. याला खरं म्हणतात निष्काम उपासना. निष्काम उपासनेची ती व्याख्याच आहे. भगवंताची प्राप्ती सोडून दुसऱ्या कुठल्याही उद्देशाने जर मी भगवंताची उपासना करत असेल तर त्याला सकाम उपासना म्हणायचं. मग भगवत प्राप्तीमध्ये काम नाही आहे का भगवंताच्या प्राप्तीचा? आहे ना. पण मग त्याला सकाम का नाही म्हणायचं? कारण ती एकमेव प्राप्ती अशी आहे की जी झाल्यानंतर दुसऱ्या कामनेचा संबंधच उरत नाही. सर्व कामनांना विराम मिळतो, अशी ती प्राप्ती आहे. म्हणून त्याला मोक्ष बंधन सापेक्ष असं म्हणतात. हे सांगण्यासाठी भगवंतानी हा श्लोक सांगितला. उजळणी सुरू आहे आपली. काय सांगतात भगवंत पुन्हा एकदा? त्यांना ते जे सकाम कर्ममार्गी लोक, वेगवेगळ्या देवतांची पूजा करणारे, उपासना करणारे, त्यांना त्या यज्ञाचं जे स्वरूप असेल, पुन्हा ते मागच्या वेळेला मी बोललो होतो, ते कर्म सदोष नाही हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. तो तर अजून वेगळाच मुद्दा आहे. पण ते या अध्यायात आपण शिकलेलो आहे की ते कर्ममार्गाचे किंवा कर्माचे अत्यंत ज्ञानी अशा लोकांबद्दल बोलणं सुरू आहे, याज्ञिक लोकांबद्दल. संदर्भ तो आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या त्या विशिष्ट कर्माप्रमाणे त्यांना ते फळ प्राप्त होतं, भगवंत म्हणतात आहे. परंतु काय होतं, त्यांना माझी प्राप्ती होत नाही. त्यांना काय स्वर्गप्राप्ती म्हणा किंवा ज्या कुठल्या फलांच्या अपेक्षेने, सकामतेने त्यांनी त्या इष्टदेवतांना भजलं असेल, त्यांची उपासना केली असेल, त्यांची प्राप्ती होते. हे सगळं वर्णन आपण मागच्याला ऐकलं. आणि मग 359 क्रमांकाची ओवी जी आपण बघितली होती, की मग मीची डोळा देखिला, जे भगवंत म्हणजे भगवत प्राप्तीसाठी, भगवंताच्याच प्राप्तीसाठी भगवंताची उपासना करतात, त्यांची अवस्था काय असते सांगताना मग म्हणतात आहेत की मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला, वानिला वाचा. आपण रामरक्षेतला श्लोक मी सांगितला होता मागच्याला. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, काया वाचा मने श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. मला जे जे भगवंतांनी दिलेलं आहे, काय दिलं आहे? हा देह दिला आहे, इंद्रिय दिलेली आहेत, बुद्धी दिली आहे, मन दिलेलं आहे, हे सर्व त्यालाच अर्पण करणं. अर्पण करणं म्हणजे अखंड त्याच्या अनुसंधानात राहणं, कायिक, वाचिक, मानसिक तप करणं. हे सगळं वर्णन माऊली करते आहे. आणि केवळ माझ्यासाठी त्यांचं सगळं कसं संपूर्ण मला त्यांनी अर्पण केलेलं असतं, हे सांगण्यासाठी 366 क्रमांकाची ओवी. आम्ही उजळणी इतकी सविस्तर घेण्याचं कारण आहे
कारण आपण सर्वजण काय आहोत, उपासक आहोत, भगवंताची उपासना करतो आहोत. म्हणून तर आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जमलो ना, इतकी जीवनातली महत्त्वाची कामं सोडून. आता काही जणांच्या खिडक्या बंद करून कामं सुरू असतील, ते श्रेष्ठ प्रतीचे उपासक म्हणूया आपण. विनोद करू, पुढे जाऊ. मुद्दा एकच की उजळणी इतकी सविस्तर का? तर मी जर उपासक असेन आणि अजून मला भगवंताची प्राप्ती झाली नसेल, तर माझं वर्म कुठे चुकतं आहे हे समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि हे म्हणताना भगवंत म्हणतात की म्हणून मद्याजी जे जाहले ते माझिया सायुज्य आले, जी उपचार मिशी दिधले आपण पे मज. ही मार्मिकता भक्तीची, उपासनेची आपण मागच्याला बघितली होती की मद्याजी जे झालेत, मद्याजी म्हणजे मी बोललो होतो मागच्याला, मत याजिनः असा त्याचा पदच्छेद आहे. जे माझीच उपासना माझ्याच प्राप्तीसाठी करतात, ते माझ्या ऐक्याला प्राप्त झाले, कारण त्यांनी उपचार द्रव्याच्या निमित्ताने काय केलं, स्वतःच अर्पण केलं. आणि ही माझी समस्या आहे. मी बाकी सगळं अर्पण करायला तयार आहे, सगळं. महागाच्या वस्तूसुद्धा बाजारातून विकत आणून पूजा करायला माझी तयारी आहे, मी करतो सुद्धा. पण मी सगळं करतो, फक्त मी नेमकं जे महत्त्वाचं आहे ते करत नाही, जे भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून भगवंताची अजून प्राप्ती नाही. ते म्हणजे मी स्वतःला अर्पण करत नाही. मी आणि माझं घट्ट उराशी बाळगूनच माझी उपासना सुरू असते. म्हणून तर त्याला कधी कधी दंभसुद्धा प्राप्त होतो. पाहिली का माझी पूजा? आमचं देवघर बघितलं कधी? येऊन बघा किती मोठं आहे. मग ते सोन्याचं आहे, चांदीचं आहे, शिसवी लाकडाचं बनवलेलं आहे, किती मोठं आहे. भारतातून आणलं बंगलोरवरनं. झाली सुरुवात. आलं असेल लक्षात गाडी कुठे चाललेली आहे. हे करू नये असं म्हणणं नाही आहे, पण हे करतो आहे, पण स्वतःला अर्पण करत नाही. मी जसं म्हणालो, दंभ दाखवणे, माझ्या घरची पूजा, माझ्या घरचे सर्व उपचार, मी आणलेलं सुगंध, गंध म्हणजे, किंवा ती अत्तराची बाटली किती मेहनतीने कुठून मिळवली, किती दुर्मिळ माहिती आहे का? कोणाच्या घरी असते, बघितली? हे असं मी जेव्हा बोलत असतो, हे असे जेव्हा मी विचार करत असतो, तेव्हा भगवंत माझ्याकडे बघून हसत असतो. त्याच्यानंतर काय म्हणूया, मंत्रांचा सुद्धा अभिमान असतो. माझ्यासारखे उच्चार, स्पष्ट उच्चार, संथा घेऊन केलेले, उदात्त अनुदात्त स्वरित सगळं सांभाळून केलेले. स्तोत्र म्हणावं तर मीच म्हणावं. लोक रेकॉर्ड करून घेतात, म्हणतात द्या हो तुमच्या आवाजातलं ऐकायचं आहे. माझ्यासारखा पूजा करणारा मीच, सर्व कर्माचा ज्ञानी मीच, सर्व उपचार द्रव्य उत्कृष्ट भगवंताला अर्पण करणारा मीच. मग माऊली ओवी लिहिते महत्वाची, एथ जाणीव करी तोची नेणे. ही जी जाणीव आहे ना, या सगळ्या क्षुल्लक गोष्टींची जाणीव, मी हे करतो, मी असं करतो, मी तसं करतो, मीच करू शकतो, माझ्याकडे येऊन पहा, इत्यादी इत्यादी इत्यादी, या सर्व काय आहे, साध्या भाषेमध्ये जाणीवा आहेत. मग इथं जाणीव करी तोची नेणे, मागच्याला अत्यंत महत्वाची उभी पाहिली होती आपण. अखिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. एक प्रमाणपत्र देऊन टाकलं आपल्याला. आणि गंमत म्हणजे एक एक शब्द माऊलींचा मला असं कधी वाटतं इतका महत्त्वाचा आहे ना, तो काहीची नव्हे म्हटलेला आहे. म्हणजे थोडंसं तरी द्यायला पाहिजे की नाही, अरे हा जरा नाही, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पूजा करणार आहे, बऱ्यापैकी उपासना करणार, असं काहीतरी म्हणावं की नाही भगवंतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी. नाही, काहीच नव्हे. शून्य गुण. पासिंग मार्क्स पण नाही. 35% तेवढे पण नाही दिले. कारण याचं कारण आहे, फलप्राप्ती म्हणजे जर मोक्ष म्हणजे भगवंताची प्राप्ती ही असेल, तर त्याच्या आड हे सगळं येऊन ठाकताय हो. म्हणून सुरुवात पहा किती सुंदर आहे त्या
ओवीची, येथ जाणीव करी तोची नेणी. ती जाणीवच नेमका नेणिवेचं रूपांतरित होते आहे. ती जाणीवच मला अज्ञानी ठेवते आहे, कारण भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि या सर्व जाणीवेसह मी पूजा करतो. येणार आहे पुढे आपला आजचा विषयच तो आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. त्याला काय अपेक्षित आहे हे भगवंतानी निस्संदिग्ध शब्दामध्ये शुद्ध मराठी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सांगितलेलं आहे आपल्यासमोर. आणि तरीही माझी उपासना चुकते. तरीही चुकते. बघूया. त्यामुळे हे 368 क्रमांकाची ओवी आपण मागच्याला बघितली होती, मी जसं म्हणालो. आणि असा जो अभिमानी असतो, आपल्या कर्माच्या ज्ञानाचा ज्याला अभिमान झालेला आहे, आपण जी उपचार द्रव्यांनी उपासना करतो त्याचा अभिमान झालेला आहे, आपल्या संप्रदायाचा अभिमान झालेला आहे, आपल्या मठाचा अभिमान आहे, काय वाटेल त्याचे अभिमान असू शकतात. आपल्या उपासना मार्गाचा पण अभिमानी असू शकतो. अनेक प्रकारचे अभिमान म्हणजे अहंकार म्हणजे जाणीवा. ज्ञानाचा तर सगळ्यात जास्त असतो. मी जसं म्हणालो की पूजा करावी तर मीच अगदी षोडशोपचार पुरुष सुक्तासह उदात्त अनुदात्त स्वरित मी जसं म्हणालो त्या सर्व उच्चारांसह जरा ऐका, बघायला या जरा पूजा, मी सांगतो काय. हा जो गर्व बाळगतात उपासक, जो अनंत ठिकाणी आपल्याला दिसतो, तो इतर ठिकाणचं जाऊ द्या, माझ्या हृदयात तो नसावा ह्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. कोणी काय करावं हा आपला प्रांत नव्हे. ते भगवंत बघतील, ते सद्गुरू बघतील. आपण कशासाठी शिकतोय? माझ्या अंतःकरणात जसं कुठे असेल ठसलेलं, तर ते ताबडतोब काढून टाकावं. आणि हे सांगण्यासाठी माऊलींनी या ओव्या इथे घातल्या, ज्या मागच्या आपण बघितल्या 370 आणि 71, की अरे ज्ञानाच्या बळाबद्दल तू काय बोलतो? सगळ्यात ज्ञानी कोण आहे? तर वेद. वेदांपेक्षा ज्ञानी कोणी आहे? अरे पण वेद सुद्धा माझं वर्णन करताना थकले नाही करू शकत, न इति न इति म्हणतात. तो शेष ज्याला हजार तोंड आहेत, तो सुद्धा बोलू शकत नाही. तो सुद्धा माझ्या अंतरुणाच्या खाली दडतो. सनकादिक जिथे वेडेपिसे झाले आहेत, तिथे तुझ्या ज्ञानाचा काय अहंकार घेऊन बसला तू, मरते जीवा? असा भगवंत प्रश्न विचारतात, मी नव्हे. मलाही तो विचारतात. हे माध्यम आहे, फक्त तुमच्यासमोर मांडतोय सगळं. आजच्या अभ्यासाकडे वळूया. पुढे म्हणतात, करिता तापसाची कडसणी कवणू जवळा ठेवी जेल शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथाव आहे. 372 क्रमांकाची ओवी. अर्थ दिला आहे की जगातील सर्व तपस्व्यांचा विचार केला असता शूळ पाणी महादेवाजवळ बरोबरीने बसवता येईल असा कोण आहे? कोण आहे असं तापसी त्याची तुलना महादेवाशी करता येईल? थोडक्यात कोणीच नाही. पण असा तो अद्वितीय तपस्वी महादेव देखील तपाचा अभिमान सोडून माझ्या चरणांपासून निघालेली गंगा डोक्यावर धारण करतो. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. समर्थ बोलतात मनोबोधामध्ये, निवाला हरू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणून म्हणा तेची हे नामा आता. थोडक्यामध्ये इतकी सुंदर मांडणी सुरू आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान आहे का? सनक सनादिकांचं उदाहरण दिलं आहे. तपाचा अभिमान आहे का? महादेवाचं उदाहरण दिलं आहे. वक्तृत्वाचा अभिमान आहे का? शेषाचं उदाहरण दिलं आहे. थोडक्यामध्ये त्या त्या क्षेत्रातले शुद्ध मराठीत टॉपची लोक, त्यांच्या तुलनेत तुम्ही कोणी आहात का? नाही. मग त्यांना सुद्धा, ते सुद्धा काय करतात हे भगवंत सांगतात. काय आहे,
तपस्वी महादेव भगवंताच्या चरणापासून निघालेली गंगा डोक्यावर धारण करतात असं इथे म्हटलेलं आहे. असं ऐकल्यानंतर किंवा इतर देवतांची उपासना हा जो विषय आपण ऐकला ते ऐकल्यानंतर असे डोक्यात विचार येतात. आता शंकराचे भक्त असतील कोणी, ते थोडे खट्टू होतात. ते म्हणतात म्हणजे काय, हे काय शंकराला दुय्यम दर्जा देत आहेत, म्हणजे विष्णू श्रेष्ठ का शंकरापेक्षा? मग तसं असेल तर आम्ही शंकराची उपासना का करतो आहोत? किंवा इतर देवतांची पूजा म्हणजे मग गणपतीची पूजा करू नये का? असे विचार डोक्यात येतात. म्हणून मी सातत्याने ते शब्द वापरतोय, तसे विचार चुकीचे कुठेही डोक्यात बसू नये म्हणून, की देवतांचा विषय सुरू नाही आहे. विषय आधीचा जो होता तो एकदेशी सकाम उपासना करण्याविषयी होता. विनाशी फलासाठी त्या त्या देवतेची पूजा करणं हा होता. हा विचार आपण आता समजूनच घेऊया या विषयाच्या निमित्ताने. फार महत्त्वाचं आहे, कारण असं वर्णन कुठे आलं की जे विष्णूचे उपासक आहेत, भक्त आहेत, त्यांना असं वाटतं वा वा वा, बरं आहे आमचा देव चांगला आहे. असं नाही आहे, ते आमचा तुमचा नाही, देव एकच असतो. तिथेच तर गडबड आहे सगळी. देव एकच आहे, कारणरूप ईश्वर एकच, कार्यरूप देवता अनेक आहेत. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे व्यासांनी सर्व पुराणांचं रचना केलेली आहे. प्रसिद्ध पुराणं त्यातली आपल्याला माहिती असतात. भागवत पुराण आहे, स्कंद पुराण आहे, इत्यादी. योगायोग असा की महाभारत कोणी लिहिलंय? व्यासांनी लिहिलंय ना. आणि त्याच महाभारतात येते की नाही भगवद्गीता. म्हणजे भगवंत अर्जुनाला असं असं म्हणाले, हे आपल्याला कोण सांगताय? व्यास सांगतात आहेत, व्यासमुनी सांगतात आहेत. प्रत्यक्ष नारायण स्वरूप बादरायण व्यास. तर हे व्यास यांनी, या व्यासांनी ज्या पुराणांची रचना केली त्या व्यासकृत स्कंद पुराणामध्ये उदाहरणार्थ शिव म्हणजे शंकर ईश्वर रूप आहे असं म्हटलंय. तर विष्णू आणि आदी ज्या इतर देवता त्यांना शिवकृपा होते असं म्हटलंय. म्हणजे विष्णू आणि इतर सर्व देवतांना जीवधर्म सांगितला आहे. तर ईश्वराला म्हणजे शंकराला ईश्वरत्व प्रदान केलेलं आहे. बरोबर. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी डोक्यात कुठे चुकीचे विचार बुद्धीत आले असतील प्रश्न, तर त्या संकल्पना स्वच्छ करण्यासाठी मी हे बोलतोय. म्हणजे तिथे शंकराला श्रेष्ठत्व दिलं असं म्हणूया साध्या भाषेत. शंकराला ईश्वर म्हटलं, त्याचा ईश्वर धर्म सांगितला, आणि इतर देवतांना विष्णू आणि इतर देवतांना काय म्हटलं? जीवरूप म्हटलं. आता हेच विष्णू पुराणात किंवा पद्मपुराणामध्ये विष्णूची ईश्वरता सांगितली आणि इतर सर्व देवांना थोडं कनिष्ठ जीवरूपाने सांगितलं. अर्थ काय आहे हे सगळं मी कशासाठी सांगतोय? व्यासांचा अभिप्राय काय आहे, तर विशिष्ट देवतेच्या उपासनेमध्ये प्रवृत्ती व्हावी हे सांगण्याचा उद्देश असतो. त्याला अर्थवाद असंही म्हणतात. अर्थवाद हा शब्द योग्य नाही आहे इथे, पण ती छटा इथे आहे. पण उद्देश काय आहे? ज्या देवतेचं वर्णन किंवा श्रेष्ठत्व सांगणं सुरू आहे त्या देवतेच्या उपासनेमध्ये आपली प्रवृत्ती व्हावी, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. आणि ज्या देवतेला, आता एका देवतेला समजा श्रेष्ठत्व दिलं, विष्णूला दिलं किंवा शंकराला दिलं, तर हे देत असताना दुसऱ्या देवतेचं जे कनिष्ठत्वाचं जे वर्णन केलं जातं, तर त्या देवतेच्या उपासकांनी त्या देवतेची उपासना बंद करावी, त्याग करावा, हे सांगणं त्याचा हेतू नाही. हे सांगणं त्याचा हेतू नाही.
कारण हा किती तर्कशुद्ध विचार आहे तुम्हाला सांगतो मी. पहा, मला हा विचार खूप आवडतो. जर तो हेतू आहे असं गृहीत धरलं, अगदी कोर्टामध्ये कशी मांडणी चालते ना त्या पद्धतीने, जर तो हेतू आहे असं गृहीत धरलं, तर इतक्या सर्व पुराणांमध्ये सर्व देवतांना कुठेतरी कनिष्ठत्व दिलेलं आहे. म्हणजे सर्व देवतांच्या उपासनांचा त्याग होईल. आहे की नाही? किती साधा आणि तर्कशुद्ध विचार आहे पहा. बरं, गंमत अशी आहे, म्हणून मी मगाशी उल्लेख केला, या सर्व पुराणांची रचना करणारे सुदैवाने रचनाकार एकच आहेत, व्यास. मग याचा अर्थ असा आहे की लेखक किंवा रचनाकार जर एकच असेल आणि तो एका पुराणामध्ये एका देवाला श्रेष्ठत्व देतोय आणि दुसऱ्या पुराणात दुसऱ्या देवतेला देतो आहे, याचा अर्थ काय? देव एकच आहे, कारणरूप ईश्वर एकच आहे. कार्यरूप, इथे कार्यरूप विष्णू आहे म्हणून विष्णूचं श्रेष्ठत्व, इथे कार्यरूप शंकर आहेत म्हणून शंकरांचं श्रेष्ठत्व, गणपतीचं, मारुतीचं, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण अन्याची जी निंदा आहे ती एकाच्या स्तुत्यर्थ आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यागाकरता निंदा नाही आहे. त्याच्यासाठी मी हे सगळं बोललो. ही स्पष्टता आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. कुठेही आपल्या, आता शंकरांनी डोक्यावरती गंगा धारण केली, ती निघाली विष्णूच्या पायापासून. आता हे एक प्रकारचं वर्णन आहे. ते इथे मांडण्याचं कारण काय? कारण हे वर्णन सगळं कोणाचं सुरू आहे? भगवान गोपालकृष्णाचं, जे विष्णू स्वरूप आहेत. त्यामुळे विष्णूंचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणे, त्याच्यामध्ये त्या उपासकाची प्रवृत्ती होणे, ह्याच्यासाठी हे सांगणं सुरू आहे. दुसऱ्या देवतेला कनिष्ठ म्हणणं हे त्याच्या मागे उद्देश नाही. दुसऱ्या देवतेला म्हणजे मी जसं म्हणालो, ती देवता म्हणून या सगळ्याचा आशय थोडक्यात काय एका वाक्यात बोलायचं, तर आपण ज्या देवतेची आराधना करतो, जी कोणती आपली आराध्य दैवत असेल, जे सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलं असेल म्हणा, सद्गुरू प्राप्ती झाली नसेल तर आपल्या आवडीने आपण ज्या देवतेची पूजा उपासना करतो, भक्ती करतो, अनेक शब्द त्याला आहेत, ती देवता ब्रह्मरूप आहे, निरपेक्ष व्यापक आहे. या भावनेनीच प्रत्येकाने उपासना करणं अपेक्षित आहे. म्हणून मी मगाशी मनोबोधातलाही श्लोक सांगितला. काय? ओवी सांगितली. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू मुखे नाम घेता. म्हणजे काय? म्हणजे आलं की नाही पुन्हा, शंकर रामाचं नाम घेतात. बरं, मग रामेश्वरला रामाने कोणाची पूजा केली युद्ध करण्याच्या आधी? शंकराची. हे विसरायचं नाही. मुद्दा तेच सांगणं चाललेलं आहे. कोणाच्याही श्रेष्ठतेचा आणि कनिष्ठतेचा हा मुद्दा अजिबात नाही. कारणरूप ईश्वर एकच आहे, ब्रह्मतत्व एकच आहे. त्या त्या संदर्भाप्रमाणे त्याचं श्रेष्ठत्व फक्त प्रतिपादिलं जातं. मला वाटतं एवढं पुष्कळ झालं. पण येऊ शकतात असे प्रश्न मनामध्ये, किंवा थोडं वाईट वाटू शकतं असं शंकराचं वर्णन इथे वाचलं म्हणून. मी जसं मगाशी म्हणालो, स्कंदपुराण उघडलं तर विष्णूंच्या बाबतीत असं वर्णन आहे. मुद्दा आपली प्रवृत्ती व्हावी त्या उपासनेमध्ये, हा त्याचा उद्देश. आणि हे सांगताना 373 क्रमांकाची पुढे ओवी येते आहे की, नातरी आथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारिखी या दासी घरी जी येते. मी सांगितलं, मी एवढं सविस्तर वर्णन करण्याचं कारणच ते होतं की भगवान विष्णूंचं वर्णन सुरू आहे, त्यामुळे त्यांचं जे पौराणिक वर्णन सगळं आहे त्या पद्धतीप्रमाणे माऊलींनी ओव्या लिहिलेल्या आहेत. काय? की लावण्य, गुण, कुळ, पातिव्रत्य, ऐश्वर आणि तेज इत्यादी गुणांच्या संपन्नतेने बरोबरी करणारी लक्ष्मीसारखी दुसरी कोणती स्त्री आहे? अच्युत वल्लभाम, जिचा वल्लभ अच्युत आहे. आता लक्ष्मीचं वर्णन करतात आहे. ती लक्ष्मी कशी आहे? लावण्य, गुण, कुळ, पातिव्रत्य, ऐश्वर, तेज. कोणाची तुलना होऊ शकते? नाही.
दुसरं दिलंय कारण काय, जिला घरी कामे करणाऱ्या श्री सारख्या दासी आहेत. श्री नावाची तिची दासी आहे. मग त्या दासी काय करतात ते पुढे सांगतात. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. 374 क्रमांकाची ओवी. त्या दासी सहज खेळताना घरकुली करतात आणि त्या घरकुलीला त्यांनी अमरपुरी अशी नावे ठेवली. तर त्यात बसवलेल्या इंद्रादिक देवता बाहुल्या होत नाहीत काय. म्हणजे थोडक्यात इंद्राला इंद्रपदावर बसवणारी कोण, तर ही ती श्री. म्हणजे ते बाहुले झाले की नाही त्यांच्या हातचे, कारण त्यांच्या दृष्टीने घरकुलाचा खेळ आहे. म्हणून पुढे म्हटलंय की तिया नावडोनी जेव्हा मोडीती, तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष. 375 क्रमांकाची ओवी. त्या दासी जेव्हा तो खेळ न आवडून मोडून टाकतात, तेव्हा इंद्राचे भिकारी होतात, महेंद्राचे रंक होती. तो इंद्र मृत्यूलोकात जन्माला येतो व पूर्वीसारखे दुःख दारिद्र्य भोगतो. ज्या दासी त्या दासी ज्या दिशेकडच्या झाडांकडे पाहतात, ती झाडे कल्पवृक्ष होतात. काय सांगण्यात आलंय, अरे त्या लक्ष्मीच्या ज्या दासी आहेत त्या दासींचं हे सामर्थ्य आहे. इंद्र आपल्याला माहिती आहे, इंद्र हे पद आहे शेवटी. महान पुण्य केलं, काय मला माहित नाही काय आकडा दिलेला असतो, 100 म्हणा 1000 म्हणा, किती ते यज्ञ केले की इंद्रपद मिळतं असं म्हणतात. पण पुन्हा ते झाले आपले सगळे विचार करून भगवद्गीतेतच. तेही कसं आहे शेवटी, नाशिवंत आहे, कारण तो मरते होऊन म्हटलेला इथे मृत्यूलोकात. त्याचं ते सगळं संपलं करन्सी पुण्याची, की मृत्यूलोकात पुन्हा जन्माला येतो जीव. इंद्रादिक पदे दुःखाची शिराणी, तुकाराम महाराज त्याच्याच दृष्टीने म्हणतात. इंद्रादिक पदे दुःखाची शिराणी. त्या दासी जिकडे बघतील ती झाडं कल्पवृक्ष होतात. ऐसे जियेचिया जवळिका, सामर्थ्य घरीचिया पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायिका न मनीची येथ. आता हे सगळं वर्णन कोणाचं होतं, लक्ष्मीच्या दासींचं. आता असे तिच्याजवळ राहणाऱ्या घरातील कामे करणाऱ्या दासींचे सामर्थ्य आहे. ती सर्वांची मुख्य नायिका लक्ष्मी, पण ती देखील या भक्ती विषयात मला मान्य होत नाही. मूळ मुद्दा काय आहे, बाकी सगळे वर्णन सोडून देऊ आपण. अशी लक्ष्मी आणि म्हणून मी पुन्हा एकदा ती यादी वाचतो. लावण्य, गुण, कुळ, पातिव्रत्य, ऐश्वर, तेज. कशासाठी यादी वाचली, कारण आपल्याला शिकायचं काय याच्यातून, या सर्व पैलूंच्या आधारे, या सर्व गुणांच्या सद्गुणांच्या आधारे मी भगवंताला मिळवीन. माझ्यासारखा तेजसंपन्न कोणी नाही, माझ्यासारखा लावण्य कोणाकडे नाही, अत्यंत उच्च कुळात मी जन्माला आलेला, इत्यादी इत्यादी. मगाशी सगळं बोललो आपण थोडंसं, ज्याचे ज्याचे अभिमान अहंकार आपल्याला येऊ शकतात. या सर्वांच्या आधारे मी भगवंताला प्रसन्न करून घेईन असं ज्याला वाटतं, त्याला आरसा दाखवतात. म्हणून मी मगाशी म्हणालो, त्या त्या क्षेत्रातले सगळ्यात उच्च, म्हणून लक्ष्मीचं उदाहरण दिलं आहे. पण ती लक्ष्मीसुद्धा भगवंत म्हणतात भक्तीच्या विषयात मला मान्य होत नाही. मग सर्वस्वे करुनी सेवा, मग कधी मान्य होते पुढे सांगतात. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावा धुवावयाचिया दैवा पात्र जाहाली. मग अर्जुना ती लक्ष्मी संपन्नतेचा अभिमान टाकून काया वाचा मनाने माझी सेवा करून कशी तरी माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. महत्वाचा विषय काय आहे, अभिमान टाकून. हे सर्व असू नये असं म्हणणं सुरू नाही. नेहमीच आपण बोलतो सद्गुण संपन्न आपण असलंच पाहिजे, विषय काही त्या बाबतीत ते निर्विवाद. मग काय नसावं, फक्त त्या सद्गुणांचा अहंकार नसावा, अभिमान नसावा. परमपूज्य काकांचा एक छान शब्द आहे, त्या सद्गुणांनी मी धुमसत नसावं. मला खूप आवडतो तो शब्द. धुमसणं शब्द आपल्याला माहिती आहे.
धुमसणं म्हणजे काय? अखंड मी असा आहे, मी असा आहे, मी येऊ आहे, मी तेव्हा आहे, मी अत्यंत सद्गुणी आहे, मी अतिशय सदाचार संपन्न आहे. माझ्यासारखा सत्वगुणी तुम्ही पाहिलाच नाही. माझ्यासारखा ज्ञानी तुम्ही पाहिला नाही. माझ्यासारखा वक्ता तुम्ही पाहिला नाही. काय वाटेल ते, जे काय ज्याच्या मनात असेल ते. आणि हे सांगण्यासाठी, हे अखंड लक्षात ठेवण्यासाठी पाठ करून टाकावी अशी ओवी आता आपल्या पुढे येते आहे. 378 क्रमांकाची, जी मी मागच्याच वेळेला बोललो होतो. इतकी ती माझी आवडती आहे. म्हणून थोरपण परा सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जे जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. काय सुंदर अप्रतिम ओव्या ज्ञानेश्वरीतल्या. एक एक रत्न माणक हिरे आहेत. का म्हणून मी त्यांना रत्नमाणकं हिरे म्हणतोय? अहो, ही ही ओवी जर मी माझ्या हृदयाशी घट्ट धरून ठेवली ना, तर फार वेगाने प्रगती आहे परमार्थामध्ये. आणि मी नेमका हेच विसरतो मी. हे विसरून मग माझा परमार्थ सुरू असतो. मग त्याला डॉक्टर काका बागडणं असं म्हणतात. किती बोलावं या ओवीबद्दल. म्हणून थोरपण परा सांडीजी, ही सगळी उदाहरणं का दिली त्या शेषापासून, वेदांपासून, लक्ष्मीपर्यंत, की हे फार थोर आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. बाप माणसं ज्याला म्हणता येईल. पण नाही उपयोग. भक्तीमध्ये त्याची किंमत शून्य आहे. भगवंत प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहेत. म्हणून जेव्हा श्रीमंतीचा मोठेपणा दूर टाकावा, श्रीमंती दूर टाकावी म्हटलंय का? मी अखंड लक्ष वेधतोय तिकडे. ते श्रीमंती जितकी असायची तितकी असणार आहे, आणि जितकी नसायची तितकी नसणार आहे. तो प्रारब्धाचा भाग आहे. ती असावी का नसावी हा विषय नाही. एक जाता जाता अजून एक विषय, परमपूज्य काकांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे, की फक्त गरीब लोकांनाच भगवंत प्रसन्न होतो असं म्हटलं तर धारावीमध्ये सगळे संत जन्माला यायला हवे होते, असं परमपूज्य काकांचं वाक्य आहे प्रवचनातलं. धारावी म्हणजे झोपडपट्टी. धारावीचं नाव का घेतलं? आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे म्हणतात म्हणून. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून तिथे सर्व गरीब लोक राहतात. मग तिथे सर्व संत जन्माला येतात का? नाही. म्हणजे थोडक्यात श्रीमंतीचा किंवा गरिबीचा भगवत प्राप्तीशी काहीच संबंध नाहीये. ते प्रारब्धाप्रमाणे जसं असेल तसं. मग काय टाका म्हणतात आहे? मोठेपणा दूर टाका, म्हणजे त्या श्रीमंतीचा अभिमान, जाणीव दूर टाका. म्हणून थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, सर्व प्रकारची विद्वत्ता विसरून जावी. म्हणजे त्या विद्वत्तेचा पुन्हा अभिमान विसरून जावा. जे जगा धाकुटे होईजे, जगातील सर्वांना मोठेपणा देऊन आपण सर्वांपेक्षा लहान व्हावं. तै जवळीक माझी, तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. अप्लाइड परमार्थ. सांगितलं ना, किती बोलावं या ओवीबद्दल. अखंड मध्यरात्री जरी झोपेतनं उठवलं ना, ही ओवी आठवली पाहिजे. इतकी ती मुखोद्गत असावी. आणि मुखोद्गत असावी याचा अर्थ अखंड माझ्या अंतःकरणामध्ये ती भिनलेली असावी. तिचं मला सदैव भान असावं. आणि या ओवीचं भान असावं याचा अर्थ मला माझ्या विद्वत्तेचं, माझ्या श्रीमंतीचं, माझ्या वैभवाचं, माझ्या प्रसिद्धीचं, माझ्या जे काही असेल या सर्व गोष्टींचं अभान असावं. माऊलींची अजून एक सुंदर ओवी आहे, 15व्या अध्यायामध्ये येते. तेथ अहम हा धूप जाळू. माऊली म्हणते 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला सद्गुरूंची पूजा म्हणूया. पूजा बांधण्यासाठी ज्या ओव्या आहेत 15व्या अध्यायातल्या, अतिशय सुंदर, चौफाळूनिया हृदय आपुले वगैरे, त्यातली ही ओवी आहे. अहम हा धूप जाळू म्हणते माऊली तिथे. नाहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. इतकी सुंदर ओवी आहे. का बरं? तिथे अहमचा उल्लेख केलेला आहे माऊलींनी. आणि सद्गुरूंची पूजा करतायत, निवृत्तीनाथांची पूजा करते माऊली. सद्गुरू ईश्वर रूप, म्हणजे ईश्वराची, परमेश्वराचीच पूजा सुरू आहे. मग ती कशी करावी?
हे सांगणारी ही अप्रतिम ओवी. म्हणजे माऊलींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या या 378 क्रमांकाच्या ओवीचं महात्म्य सांगण्यासाठी पुन्हा माऊलींचीच ओवी, त्यांच्याच ओवीने ओवाळायचं आपण त्यांना. असा एक सुंदर विचार आत्ता डोक्यात आला. ते इथं अहम हा धूप जाळू म्हणजे काय? सद्गुरूंच्या चरणाजवळ आम्ही धूप जाळू कोणता? तर अहम शब्दाचा जो लक्ष्यार्थ आहे ते ब्रह्म, ते मी आहे, असं अखंड अनुसंधानाचा धूप सद्गुरूंच्या जवळ जाळू. धूप जाळतो की नाही आपण? नाहम तेजे ओवाळू. ना अहम म्हणजे त्या अहमचा जो वाच्यार्थ. काय वाच्यार्थ? जे जे मला मी आहे असं वाटतं, तो त्या अहमचा वाच्यार्थ. मी मला देह आहे समजतो का? मग देह. इंद्रिय म्हणजे मी का? मग तो अहम. मन म्हणजे मी, तो अहम. बुद्धी म्हणजे मी, तो अहम. म्हणून त्याला नाहम, ते मी नाही. ते मी नाही अशा अनुभवाच्या तेजाने त्यांना ओवाळू, माऊली म्हणते. आणि सामरस्य पोटाळू म्हणजे त्यांचं जे पारमार्थिक स्वरूप आहे त्याच्याशी अभिन्न होऊन, त्याच्याशी एकरूप होऊन, निरंतर अखंड त्यांना जणू काही आलिंगन देऊ. काय सुंदर अप्रतिम ओव्यात पा माऊलींच्या. अहमचा त्याच्यामध्ये फार सुंदर संगम माऊलींनी मिलाफ गुंफण करून घेतलेली आहे, की माझे जे जे अहम आहे त्याच्या तो जो त्या अहमचा जो लक्ष्यार्थ म्हणजे ब्रह्म, त्याचं अनुसंधान अखंड हृदयात ठेवू. आणि त्याचा जो वाच्यार्थ म्हणजे मला जे जे मी आहे असं वाटतं, की जे खरं मुळात मी नाही, ना अहम, त्याचा अनुभव मी घेऊन त्या तेजाने त्यांना ओवाळीन. काय सांगण्यात आलं आहे? हे अहम जेव्हा मी दूर ठेवतो तेव्हाच जवळीक होते भगवंताची. आणि मी तर सर्व प्रकारचे अहम घेऊन त्या भगवंताजवळ जातो. आणि मग मी मगाशी म्हणालो, तो तर माझ्याकडे पण हसतच असतो. चालू दे तुझं. तो काय म्हणतो? चालू दे. कारण एकदा ओवी सांगून झालेली आहे, की "एथ जाणीव करी तेची नेणे, तोची नेणे. अथिले पण मिरवी तोची, तेची उणे आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे." पण भगवंत, माऊली माझ्याकडे बघून हसत असतात. जेव्हा या सर्व अत्यंत स्थूल जाणीवांसह मी भगवंताची उपासना करतो, पूजा करतो. उपासना म्हणजे काय? नाम नाम घेतो म्हणूया, ध्यान करतो, जे काय आपले उपासनेचे प्रकार असतील. थोरपणा परा सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे. अशा पद्धतीने मी जेव्हा धाकुटा होतो, धाकुटा भक्तीमध्ये खूप सुंदर शब्द आहे खरं तो, धाकुटा व्हायचा. परमपूज्य काका एक गोष्ट नेहमी सांगतात, की उपासना उपासनेचा एक पैलू म्हणून सांगतात, की आपला अहंकार जेव्हा उफाळून येतो, आता ते एक आहे. माझा अहंकार डोकं वर काढतो आहे हे समजण्या इतका तरी सत्वगुण असावा लागतो. जाऊ दे, आता तो अजून एक वेगळा विषय. कारण माझा एवढा जबरदस्त रजोगुण असतो, की हा माझा अहंकार आहे हे समजत नाही मला, पहिली गोष्ट. पण परमपूज्य काका जो पैलू सांगतात उपासनेचा तो हा, की जेव्हा अहंकार डोकं वर काढतो तेव्हा आपली तुलना भगवंताशी करावी. आता इथे भगवंताशी पण तुलना नाही, इथे तर बाकीच्या याद्या दिल्या आहेत. तो शेष झाला, ते वेद झाले, ती लक्ष्मी माता झाली, सनक सनादिक झाले, त्यांच्याशी करावी. त्यांच्या तुलनेत बसतो का मी कुठे? थोडक्यात दुसऱ्या कोणाशी तुलना करू नये हे सांगणं सुरू आहे. परमपूज्य काकांचा तो उद्देश तो होता सांगण्याचा. तुलना, स्पर्धा, ईर्ष्या, हेवेदावे, मत्सर, तुलना करायची जागा भगवंताशी करा, की ज्याच्या एका संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालीत. आणि माझ्या हजार संकल्पातला एक संकल्प कसा बसा पुरा होतो जीवनामध्ये. खरं होणं विचार केला तर तसं किती सोपं आहे की नाही, बुद्धीच्या पातळीवर तरी निदान.
कुठे बसतो आपण? करा ना विचार, आपण सर्वजण विचार करू, ह्या सर्व याच्यात मी कुठे बसतो? मग धाकुटं व्हायला अडचण काय आहे? पण नाही होत. नाही होत. असो. अगा सहस्त्र किरणाची ये दिठी, पुढा चंद्रोही लोपे किरीटी, तेथ खद्योतका हुटहुटी आपुलेनी तेजे. अरे सहस्त्र किरणे असलेल्या सूर्याच्या दृष्टीपुढे चंद्र देखील जिथे लोपतो, तेथे आपल्या थोड्याशा तेजाच्या बळावर काजव्याने का म्हणून गर्व करावा? मौलींनी उपमा देऊन आपलं काय एक सुंदर मापात आणून बसवलेलं आहे आपल्याला, की मगाशी जी सगळी नावं घेतली लक्ष्मी मातेपर्यंत, त्या सर्वांना चंद्र म्हटलं इथे जणू काही. कारण भगवंत सूर्य, तर हे सर्व चंद्र, मी तर काजवा फक्त. काय मिरवावं, कुठे मिरवावं आणि किती मिरवावं? भक्तिप्रांताचं मार्मिकता आहेत या सगळ्या. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण न सरे, जेथ शंभूचेही तप न पुरे, तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणवलाय. हेंद्रे भेंद्रे पोट भरे, समर्थांनी पण वापरलाय बरं का शब्द दासबोधामध्ये. इतर ज्या क्षुल्लक देवता असतात त्यांचं वर्णन करताना समर्थ बोलतायत. हेंद्रे भेंद्रे पोट भरे, हा शब्द माऊलींनी पण इथे वापरला आहे. प्राकृत हेंद्रे, की त्याप्रमाणे जेथे लक्ष्मीचा मोठेपणा मान्य होत नाही, महादेवांचेही तप पुरे पडत नाही, तेथे सामान्य वेडगळ माणसे मला कसे जाणू शकतील? प्राकृत हेंद्रे. थोडक्यामध्ये या भक्तीच्या प्रांतामध्ये, परमार्थाच्या प्रांतामध्ये सर्व प्रकारचे आपले अभिमान, अहंकार जे कुठले असतील, शारीरिक, बौद्धिक, मानसिक परिस्थितीचे, ताबडतोब सोडून देण्याची आवश्यकता आहे. धाकुट जितक्या लवकर मी धाकुटा होईन, तितकी जवळीक त्याची आहे. आणि त्या प्रमाणात आहे. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. त्याचं कारण आहे, त्याचं किती तर्कशुद्ध विचार आहे, ज्ञानाच्या दृष्टीने पण पहा. याचं कारण आहे, भगवंताशी मला एकरूप आज जर काही होऊ देत नसेल, तर अहम हाच आहे फक्त. म्हणून तर ती 15व्या अध्यायातली ओवी का आठवली? अहमच फक्त आडवा येतोय माझा. मग त्या अहमचे काय म्हणूया, खूप पदर खूप आहेत, स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. पण अहमचा सुद्धा तो विश्राम व्हावा लागतो. तैसेची गा सत्कर्मे. 15व्या अध्यायातली ओवी आहे ती पण. त्याही सूक्ष्म अहमचा तिथे लय व्हावा लागतो. याचा अर्थ तो अहमच मला भगवंतापासून दूर ठेवतो आहे आणि म्हणून धाकुटं व्हायचं आहे, तर भगवंताची जवळीक आहे. या लागे शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुनी. याकरता माऊली म्हणते, शरीराचा उतारा करावा, सर्व गुणांचे निंबलोण उतरून टाकावे आणि संपत्तीच्या अभिमानाची ओवाळणी करून टाकावी. मग दुर्योधनाला का झाली नाही भगवंताची प्राप्ती? खरं तर प्रत्यक्ष भगवंताचा सहवास होता. रावणाला का प्राप्ती झाली नाही? रावणाला बाकी सगळं मिळालं, प्रत्यक्ष शंकर मिळालेत का? नाही मिळाले. कारण रावणासारखा तर अहंकारी दुसरा कोणी नाही. अहंकार कसा असतो हे पाहण्यासाठी केस स्टडी पाहिजे असेल तर रावण, जबरदस्त अहंकार. त्या गुरुचरित्राच्या त्या कथासारामध्ये पण मी बोललो होतो. जबरदस्त अहंकार, स्वतःच्या सामर्थ्याचा, स्वतःच्या श्रीमंतीचा. आणि त्या अहंकाराच्या पायी त्यांनी कितीतरी अत्याचार केलेले आहेत. फार सुंदर उदाहरण आहे, म्हणजे आत्ताच्या संदर्भाचा विचार करतो म्हटलं. पण शंकराचा भक्त होता की नाही? होता ना. म्हणजे आता प्रत्यक्ष इतर देवतांचा पण विषय नाही आहे. विषय प्रत्यक्ष महादेवाचीच उपासना करतोय, पण कुठल्या भावानी करतोय, कुठल्या क्षुल्लक विनाशी फळासाठी करतोय, म्हणून त्याची सुद्धा भक्ती कशी ठरली या भगवद्गीतेच्या भाषेमध्ये?
काय शब्द वापरला होता? अविधिपूर्वकम. अविधिपूर्वक केलेली भक्ती ठरली ती, प्रत्यक्ष महादेवाची भक्ती असून. म्हणून माऊली म्हणते, शरीराचा उतारा करावा, सर्व गुणांचं निंबलोण उतरून टाकावं, संपत्तीच्या अभिमानाची म्हणजे सर्व प्रकारच्या अभिमानाची ओवाळणी करून टाकावी. आता भगवंत म्हणतात आहेत, माऊलींनी सुतवाच्य तर करून दिलेलं आहेच पुढच्या श्लोकाचं नेहमीप्रमाणे, पण भगवंत म्हणतात आहे की माझ्या भक्तांना केवळ अपुनरावृत्तीरूप अनंत फल प्राप्त होतं, म्हणजे थोडक्यात माझी प्राप्ती होते फक्त, असं नव्हे. म्हणजे माझी प्राप्ती तर त्यांना होतेच. अपुनरावृत्ती रूप म्हणजे पुनरावृत्ती त्या भक्ताला राहत नाही, कारण आता तो खऱ्या दृष्टीने भक्त झाला, कारण जो अभक्त नव्हे तो भक्त, ही जी समर्थांची व्याख्या आहे, तो माझ्याशी आता एकरूप झालेला आहे, त्याला माझी प्राप्ती झाली आहे, त्यामुळे त्याला पुनरावृत्ती नाही, संसार वर्तमनी हा शब्द त्याच्यासाठी नाही. पण केवळ हेच प्राप्त होतं असं नव्हे. मद्याजिनः माम यांती, हा जो आधीचा श्लोक होता, मद्याजिनः मत यजिनः असल्यामुळे त्यांनी काय केलं, माम यांती, माझी प्राप्ती त्याला झाली. पण इतकंच नव्हे, तर माझी आराधना ही सुखपूर्वक केली जाऊ शकते. माझी उपासना, माझी भक्ती ही सुखपूर्वक केली जाऊ शकते. अर्जुना, कशी मग? शुद्ध मराठीत, वेलकम टू 26th वर्स ऑफ भगवद्गीता. असं मधनं मधनं शुद्ध मराठी बोललं की ना काहीतरी गंभीर सुरू आहे असं वाटतं. विनोद, पुढे जाऊया. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. पत्रं पुष्पं फलं तोयं यः मे भक्त्या प्रयच्छति तत् अहं भक्त्या उपहृतम अश्नामी प्रयतात्मनः, असा त्याचा पदच्छेद आहे. प्रसिद्ध श्लोक आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं. पण काय होतं, अन्वय वाचायच्या आधी एक वाक्य बोलतो. माझी समस्या सांगतो मी. माझी समस्या सांगायला मला खूप आवडतं. माझी समस्या ही आहे, माझ्या डोक्यात फक्त एवढंच राहतं, पत्रम पुष्पम फलम तोयम. एक तर काय सर्व श्लोक पाठ होत नाहीत, अर्धा चरण पाठ राहतं फक्त. पत्रम पुष्पम फलम तोयम, संपला विषय. म्हणजे मला वाटतं भगवंतांनी मला तेवढंच सांगितलं फक्त, मला पत्र पुष्प फल तोय म्हणजे पाणी जल वगैरे, हे मला चालतं, माझ्या उपासनेचा जो भाग आहे एवढंच लक्षात राहतं. मग तेवढंच सांगितलं आहे का, पुढे बघूया. जो पुरुष म्हणजे यह भक्तिभावाने मला म्हणजे मे, पत्र म्हणजे पत्रम, पुष्प म्हणजे पुष्पम, फल म्हणजे फलम, अथवा जल म्हणजे तोयम अर्पण करतो म्हणजे प्रयच्छती, त्या शुद्ध चित्त म्हणजे प्रयतात्मनः पुरुषाच्या प्रेमस्वरूप भक्तीने म्हणजे भक्त्यू किंवा भक्त्या उपरृतम किंवा भक्त्युपरवृतम, प्रेमस्वरूप भक्तीने समर्पण केलेल्या त्या म्हणजे तत् पदार्थांचा मी म्हणजे अहम स्वीकार करतो म्हणजे अश्नामी. अश्नामीचा अगदी सरळ अर्थ खातो असा आहे, पण खातो याचा अर्थ गृह्णती, गृह्णाती म्हणजे स्वीकार करतो असा अर्थ. पुन्हा एकदा वाचू. जो पुरुष भक्तिभावाने मला पत्र पुष्प फल अथवा जल अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त पुरुषाच्या प्रेमस्वरूप भक्तीने समर्पण केलेल्या त्या पदार्थांचा मी स्वीकार करतो. माझी समस्या मी काय सांगितली, मला पत्र पुष्प फल आणि तोय एवढंच लक्षात राहतं, आणि मी महत्वाचं काय विसरलो, शुद्ध चित्त, शुद्ध चित्त पुरुषाच्या. दुसरं महत्वाचं काय विसरलो, प्रेमस्वरूप. तिसरं भक्तीने. हे सगळं मी विसरलो, आणि मला फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम, पोपटपंची. म्हणजे नेमकं भगवंतांना जे सांगायचं आहे तेच माझ्या हातातून निसटलं.
आणि विषय तर तोच सुरू आहे ना. पुन्हा विषय काय सुरू आहे विसरायचं नाही हं. या श्लोकाचा विषय आहे, भगवंत सांगतात आहे की माझ्याच प्राप्तीसाठी माझी उपासना करणारे, त्यांना माझी प्राप्ती केवळ होते असं नव्हे, तर माझी उपासना करणं, माझी आराधना करणं हे सुद्धा सुखपूर्वक होऊ शकतं. कसं ते सांगण्यासाठी पद्धत, मेथड सांगतायत. पत्रं पुष्पं फलं तोय. पण पुन्हा पत्रपुष्प फलतोय हे तर स्थूल झालं, पण महत्वाचं काय आहे? तदहम भक्तिप्रवृत मश्नामी प्रयतात्मनः. भक्त्या उपहृतम आणि प्रयतात्मनः, हे महत्वाचे शब्द आहेत त्या श्लोकातले. कारण पत्रपुष्प फलतोय तर आपण सर्वच देतो. दिलाय की नाही विचार करा. एक तर इथे आहे का श्रोत्यांपैकी जिने आत्तापर्यंत आयुष्यात भगवंताला यातलं काहीच अर्पण केलं नाही? असं आहे का कोणी आपल्यापैकी? नाही आहे. झाली का भगवंताची प्राप्ती? विषय तोच तर सुरू आहे ना. जाऊया पुढे. 382 क्रमांकाची ओवी. मग निस्सीम भाव उल्हासे, सुंदर वर्णन माऊली करते आहे. मज अर्पावयाची मिसे, फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. आता फार सुंदर ओव्या येणार आहेत आपल्या पुढे. सुंदर मी काय म्हणालो, माझी फजिती सांगणाऱ्या ओव्या आहेत. माझं कसं चुकत जातं भगवंताची उपासना करताना ते सांगणाऱ्या. पहिलीच ओवी आहे, मग अमर्याद भक्तिभावाच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने कोणत्याही झाडाचे फळ, आणि तेही एकच हो. पुन्हा तेच, या माझ्याकडे, माझं देवघर बघा. तुम्ही बघितली नसतील अशी फळं गोळा करून आणली आहेत जगभरातून आणि देवाला वाहिलेली आहेत. 5 प्रकारची, 15 प्रकारची, 21 प्रकारची फळं, 121 प्रकारची. काय त्याला काय संख्येला काही मर्यादाच नाही आहे. किती महागाची, एक्सपोर्ट इम्पोर्ट, काय जे काय असेल ते केलेली. आणि भगवंत काय म्हणतात आहे, कोणत्याही झाडाचं फळ, आणि तीही एकच. अर्धा डझन केळी नव्हे, परमपूज्य काकांच्या भाषेत. मुद्दा एवढाच आहे, झाडाला महत्त्व नाही, फळाला महत्त्व नाही, संख्येला महत्त्व नाही, मग कशाला महत्त्व आहे? अहो अमर्याद भक्तिभावाच्या उत्कर्षाने निस्सीम भाव उल्हासे. चुकलं की नाही वर्म माझं? चुकली या वर्म फेरा पडे. कारण भगवंताची प्राप्ती झाली नाही या जन्मामध्ये, फेरा पडणारच आहे. तुकाराम महाराजांनी आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे. निस्सीम भाव उल्हासे, हे असे शब्द अखंड कोरून ठेवायचे आपल्या हृदयामध्ये. भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठ न फेडिता सेवी आदरेशी. इथपर्यंत भगवंत माऊली पुढे म्हणते आहे की अरे भक्त माझ्याकडे दाखवितो, म्हणजे अजून फळ दिलंच नाही आहे मला, दाखवण्यासाठी फक्त. नैवेद्यार्थे, नैवेद्यामध्ये पानीयम समर्पयामी असं सुद्धा म्हटलेलं नाही आहे अजून. प्राणाय स्वाम अपानाय स्वाहा तर पुढे. पण तो जर या भावनेनी, या भावानी अमर्याद भक्तिभाव हृदयामध्ये ओसंडून वाहतोय, या अवस्थेमध्ये त्याने नुसतं दाखवलं, तोच मी ते घेण्याकरता उतावीळपणाने दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्याचे देठ देखील न काढता आदराने ते खातो. विदुराच्या पत्नीचे केळी बाजूला टाकलेली सालं भगवंतांनी खाल्ली की नाही? नेहमीच आपण त्या कथेचा उल्लेख करतो. खाल्ली. का बरं? कारण तिच्याकडे माझ्यासारखी दांभिकता नव्हती. मी केळी आणली, कुठून आणली, किती सुंदर आहे, किती गोड आहे, इतरांकडे तशी नसतात, शुद्ध मराठीत परफेक्ट पिकलेली आहेत. हे या दृष्टीने मला, माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे, भगवंताच्या दृष्टीने या गोष्टी तुच्छ आहेत. ते निमित्त झालं. मुख्य काय आहे, हेतू काय आहे? हा हेतू आहे अमर्याद भक्तिभाव. तो फक्त माझ्याकडे नाही, बाकी माझ्याकडे सर्व काही आहे. म्हणून मला, माझ्याकडे सर्व काही आहे पण भगवंत नाही. फार सुंदर भक्तिरसपूर्ण असं माऊली वर्णन करते आहे. काय त्याच्या भक्ताच्या प्रेमाचं किती वर्णन करावं असं माऊलींना झालेलं इथे. म्हणून माऊली असं वर्णन करते की अरे त्याचं देठ देखील न काढता मी ते खातो. त्याने अजून मला दिलेलंच नाही आहे, फक्त असं पुढे आणलं
तर मी माझे दोन्ही हात पुढे करून ते स्वीकारतो. का? महत्वाचं, तो माझा भक्त आहे. तो माझा भक्त आहे. पैगा भक्तीचेनी नावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखीची घाली. काय माऊलींनी वर्णन केलं पहा. एवढेच काय, पण भक्तीच्या नावाने मला एखादे फूल कोणीतरी द्यावे, त्या फुलाचा मी फार मोठा मान केला तरी त्याचा मी वास घ्यावा, हे बरोबर आहे. पण प्रेमाच्या भरात मी ते तोंडातच घालतो. म्हणजे काय, माऊली हे वर्णन का करते आहे, तो भगवंत त्या भक्ताच्या प्रेमामध्ये इतका हरवून जातो की तो सुद्धा भान विसरतो, की अरे फूल आहे, याचा गंध घेणं अपेक्षित आहे, खाणं नव्हे. हे सांगण्यासाठी हे वर्णन माऊली करते. पुढे म्हणतात आहे, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्लोकातील अश्नामी या पदाचा वाच्यार्थ घेऊन भक्तिरसाचा उत्कर्ष ध्वनित केला आहे. मी जसं मगाशी म्हणालो, अश्नामीचा खरा अर्थ आहे खाणे. अहम अश्नामी म्हणजे मी खातो, असा त्याचा अर्थ. तर त्याचा वाच्यार्थ खाणे असा असा स्वीकारून माऊलींनी त्याच्यावरती भक्तिरसाचा उत्कर्ष ध्वनित केला आहे, असं महाराज म्हणतायत. की भगवंताचे भक्तांविषयीचे प्रेम हा भक्तिरसाचा स्थायी भाव, भक्ताने अर्पण केलेले फूल आलंबन विभाव, आणि ते फूल एकदम तोंडात टाकणे हा अनुभाव आहे, असं परमपूज्य खंदारकर महाराज म्हणतात. आलंबन विभाव, अनुभाव, आपण याचा 2-3 वेळेला ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये केलेला आहे विचार, आठवत असेल तर. त्यामुळे त्याचा विचार आता नको, पण अर्थ समजावा म्हणून थोडक्यात बोलतो फक्त. पण त्याआधी काय म्हणतात आहे, की ज्ञानेश्वर महाराजांनी अशनामी या पदाचा जो वाच्यार्थ आहे, त्याचा वाच्यार्थ काय आहे, खाणे. आणि म्हणून फुलाचं उदाहरण देऊन भगवंत ते जणू काही खातो गंध घेण्याच्या ऐवजी, असं म्हणून भक्तिरसाचा उत्कर्ष इथे दर्शविलेला आहे. आता हे आलंबन विभाव, अनुभव वगैरे सगळे साहित्यशास्त्राचा हा विषय आहे, की रसाची जेव्हा निष्पत्ती होते, रस निर्माण होतो, तेव्हा तो कशा पद्धतीने होतो हे सांगणाऱ्या या साहित्यशास्त्राच्या संकल्पना आहे. विभाव याचा अर्थ कारण असा होतो. विभाव हा जो शब्द आहे त्याचा अर्थ कारण. फोड केले की समजायला सोपं जातं. आता आलंबन, आलंबन शब्द माहिती आहे की नाही आपल्याला? माहिती आहे. नाम आलंबन आहे म्हणतो आपण, मूर्ती हे आलंबन आहे म्हणतो. म्हणजे काय, आलंबनाचा अर्थ आपण आधार असं शिकलेलो आहे परमार्थामध्ये, बरोबर. तर हा जो भक्ती रसाचा, इथे कोणता रस आहे, कोणत्या रसाची इथे उत्पत्ती सुरू आहे, भक्ती रसाची. त्याच्यात कोणत्या भक्ती रसाचं इथे म्हटलेलं आहे, तर भगवंताचं भक्ताविषयीच्या प्रेमाचं. भक्ताच्या भगवंताविषयीच्या नव्हे, भगवंताचं भक्ताविषयीचं प्रेम, त्या रसाची उत्पत्ती सुरू आहे. मग त्याच्यासाठी विभाव म्हणजे कारण किंवा त्याचं आलंबन काय आहे, तर फुलाचा आधार घेतलेला आहे, म्हणून फुलाला आलंबन विभाव असं म्हटलेलं आहे, बरोबर. कारण एक काय असतो, स्थायी भाव असतो, त्याचा सुद्धा इथे उल्लेख झालेला आहे. कारण भक्तिरसाचा स्थायी भाव आहे, भगवंताचं भक्ताविषयीचं जे प्रेम त्याचा स्थायी भाव आहे. आणि त्या रसाचा आता काय होणार आहे, उत्पत्ती होणार आहे. त्याच्यासाठी कारण म्हणजे निमित्त कारण काय झालं, फूल, त्या भक्ताने दिलेलं फूल हे झालेलं आहे, म्हणून त्याला म्हटलं आलंबन विभाव, कारण. आणि मग ते फूल एकदम तोंडात टाकणे हा अनुभव आहे. म्हणजे हा जो स्थायी भाव आहे, त्या भावाची उत्पत्ती झाल्यानंतर जे काही त्याचे दृश्य परिणाम होतात, शारीरिक म्हणा मानसिक म्हणा, त्याला म्हणायचं अनुभाव. मग दृश्य परिणाम काय झाला, तर भगवंताने ते फूल तोंडात टाकलं, खाल्लं म्हणूया, गंध किंवा वास सुवास घेण्याच्या ऐवजी.
हा त्या भक्तिरसाचा स्थायी भाव जो उद्दीपित झाला, तो रस उद्दीपित झाला, त्याचं कारण म्हणजे शुद्ध मराठीमध्ये कॉज, त्याला आलंबन विभाव, आणि त्याचा इफेक्ट म्हणजे अनुभाव. हे असो कायसी फुले, पानची एक आवडते जाहले, ते साजूकही न हो सुकले भलतैसे. 385 क्रमांकाची ओवी आहे की हे असो, फुलेच काय, पण वाटेल ते. आता फळं फुलं तर सोडूनच द्या, भगवंत माऊली इथपर्यंत म्हणते आहे, फुलेच काय पण वाटेल ते एकच पान, पण मला ते आवडते झाले आहे. मग ते साजूक देखील नसेल तर नसो, भलत्या झाडाचे सुकलेले असले तरी चालेल. बघा, काय पंचायत आहे बा आपली भक्तीच्या प्रांतामध्ये. कारण पुन्हा गंमत तीच आहे की हे सगळं मी जे देतो आहे, उत्कृष्ट फळं फुलं काय आणून, ज्या पद्धतीने मी पूजा करतो किंवा मी उपासना करतो, हे शेवटी कोणी निर्माण केलं? मी केलं का निर्माण? समजा ते झाड मी लावलं फुलांचं, गुलाबाचं फुल झाड मी लावलं, मान्य. पण गुलाबाच्या फुलाला, झाडाला त्या म्हणजे गुलाबाचंच फूल येतं, झेंडूचं येत नाही, ही किमया कोणाची आहे? ते जाऊ द्या, त्या झाडाला मुळात फूल येणंच ही किमया कोणाची आहे? त्याचीच आहे. मग सर्व त्याचंच निर्मित मी त्याला देतो आणि अभिमान बाळगतो, आणि त्याला जे हवं नेमकं ते त्याला मी ते देत नाही. आणि म्हणून अगदी इथपर्यंत गाडी आणलेली आहे की ते फळ सोडा, ते फूल सोडा, कुठल्याही झाडाचं एखादं पान. का? कारण अशी एखादी परिस्थिती असू शकते की तेव्हा नाही आहे उपलब्ध, फळ पण नाही आहे, फूल पण नाही आहे. पण हृदयामध्ये काय आहे? निस्सीम भाव उल्हासे, अमर्याद भक्तिभाव असेल तर भगवंताच्या प्रेमामध्ये, उपासनेमध्ये काहीही आड येत नाही. एखादं वाळलेलं पान का असेना, त्याला चालतं, असं माऊली म्हणते आहे. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. 386 क्रमांकाची ओवी. परंतु ते पान भक्ताच्या सर्व प्रकारच्या कायिक, वाचिक आणि मानसिक प्रेमाने भरलेले आहे असे मी पाहतो. म्हणजे भगवंत काय पाहतात आहे? भगवंत त्या फळाकडे पाहत नाही, त्या फुलाकडे पाहत नाही, त्या पानाकडे पाहत नाही, ते वाळलेलं आहे का ताजं पान आहे, ते तुळशीचं आहे का कुठल्या तरी झाडाचं तोडून आणलं, हे काहीही पाहत नाही. मग काय पाहतात? कायिक, वाचिक, मानसिक प्रेमाने ते भरलेलं आहे का देणं, हे पाहतात. आणि भुकेला मनुष्य जसा अमृताच्या जेवणाने संतुष्ट होतो, त्याप्रमाणे मी तितक्याच संतोषाने कोण्या तरी झाडाचे सुकलेले एक पानच पण आनंदाने खाऊ लागतो. आनंदाने खाऊ लागतो. काय भगवंताला हवाय पहा, इतकं स्पष्ट. म्हणून मी मगाशी म्हणालो, निस्संदिग्ध शब्दामध्ये, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे की मला काय हवं, आणि ते सोडून मी आयुष्यभर बाकी सर्व देण्यामध्ये दंग आहे भगवंताला. पुन्हा ते देऊ नये असं सुरू आहे का सांगणं? नाही, ते द्यायचंच आहे. फळं देण्याची ऐपत असेल तर जाऊन आणायच्या, कारण ती ही उपासनाच आहे. हे जे काही कष्ट होतात आहेत, जाऊन फळं आणणं, फुलं गोळा करणं, त्याच्याहीमध्ये पण प्रेमपूर्वक ते असेल तर त्याला अर्थ आहे. नाही तर ही सर्व माझी पत्र, पुष्प, फल, तोय, ही सर्व शून्य आहे. पण त्या शून्याच्या पुढे जेव्हा मी भक्ताच्या, देवाच्या प्रेमाचा एक आकडा लिहितो, त्याची किंमत किती होते. आणि असं सुकलेलं पान सुद्धा उपलब्ध नसेल तर मग काय करायचं, हे ऐकण्यासाठी पुढच्या शुक्रवारी भेटूया, कारण आपली वेळ झालेली आहे. थांबूया. पण मला असं वाटतं आजच्या आपल्या या ज्ञानेश्वरी सद्ग्रंथ वाचन म्हणजे ज्ञानेश्वरी
वाचन आणि निरूपणाच्या निमित्ताने आपली उपासना दुरुस्त करून घेण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळाली असेल अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि आजचं हे चिंतन त्यांच्याच चरणी आणि भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ही बोलण्याची भाषा झाली, ते दोघे एकच आहेत, त्याच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.